की मी मनोज दादाची फक्त त्यांचा जो रूट आहे त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे। याआधी त्यांची माझी फोनवर चर्चा झालेली आहे आणि त्यांचा जो रूटचा येण्यासाठी जो त्यांचा आंदोलनाचा मार्ग आहे तो मार्ग कसा असणार आहे तो जाणून घेण्यासाठी मी आलो। जेणेकरून त्यांना आंदोलनाच्या ठिकाणी येण्यासाठी त्यांना काही अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे। विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे, गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढं आंदोलन ढकलू शकतात तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे। हा मला वाटलं का नाही नाही आणखीन चर्चा नाही, तुमच्या पुढे चर्चा करणार काय असेल ते। तुम्हाला चोरून आपण कधी काही केलं नाही, कधी करत पण नाहीत। मुख्यमंत्री साहेबाची ओईडी आलेत तेही तुम्ही आता बघितलंय। मी बाहेर आहे तुमच्या संघ बाहेर आहे इथं आणि तुमचं झालं की लगेच आपण चर्चा करू। पण मीडियाचे बांधव म्हणले आमची चर्चा झाली असती, मीडियाचे बांधव म्हणले नाही बाहेर आहे आपल्याला थोडी बाईट करायची, आधी तुमच्या संघ बाईट केली। शक्यताला काय अर्थ आहे का शक्यता? आणि मग ठाम म्हणजे काय अंमलबजावणी पाहिजे, बाकीचं मला काय माहित नाही। विनंत्या हे बघा मी दोन वर्ष सरकारच्या विनंत्या मान्य केल्यात। शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो, लेकरा बाळांच्या या चर्चा फारच्या होत राहतात, मंत्री येत राहतात, सरकार येत राहत जात राहतं। माझ्या पोराचं आयुष्य मराठ्यांच्या खराब झालेलं पुन्हा येईन का? मग काय चर्चा करत बसू कवर? आयुष्यभर मी नाही करू शकत ते 10-10 20 वर्ष आंदोलन। लेकरा बाळाची कुपाट लागली आमच्या, चर्चा नाही मी अंमलबजावणी म्हणतोय। अंमलबजावणी आहे का? आज त्यांची कॅबिनेट बसणारे वाटतं, बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची बसणारे वाटतं। तुम्ही अंमलबजावणी देणार का? मग काय करायचं मुंबईत जाऊन आम्हाला? आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला 4 महिन्यापूर्वी सांगितलंय आम्हाला मुंबईला यायचं नाही। ते आलेत गोत्यात त्यांच्या लक्षात आलंय की आता मराठीने 2 वर्ष वेळ पण दिला। आता मागे त्यांनी वेळ मागितला होता, आपला आत्ताचं उपोषण होतं सुरेश अण्णा धस्यांनी सोडलं त्या टायमाचं मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 3 महिन्याची वेळ द्यावा, सगळे गॅजेटचे अहवाल ते सगळं घेतो आम्ही, समितीचे जे 58 लाख नोंदी आहेत, मुद्दाम मी सगळं खरं सांगतोय की ते खंड स्वीकारतो। मग आपल्याला मराठा आणि कुणबी एक जे आर काढता येईल, आपल्याला गॅजेट लागू करता येतील, केसेस मागं घेता येत्या। ठीक आहे म्हणलं, वेळ दिला 3 महिन्याचा। आता तुम्ही चर्चा नाही, चर्चेला कदरून गेलो राव मी, कवर चर्चा हे रोज येत राहणार चर्चा नाही। अंमलबजावणी आहे का? नाही यायचं मुंबईला। पण अंमलबजावणी जर नसेल, उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही।